माजी आमदार दिलीप कुमार सावंत आपल्यासोबत आहेत। साहेब काय सांगाल, अखेर मुहूर्त मिळालाय 12 तारखेचा, काँग्रेस सोडून राष्ट्रवादी हातात बांधणार, राष्ट्रवादी घड्याळ बांधणार आता? हो, मुहूर्त मिळालं। अनेक दिवसापासून मी मागील 40 वर्षापासून सक्रिय काँग्रेसमध्ये होतो। माझं काम सर्व लोकांनी बघितलेलं आहे। जेवढी मंत्रिमंडळामध्ये आज लोक आहेत ते सर्व माझे मित्र एक सोडून, म्हणून त्यांना मला माझं काम माहित आहे। रिझल्ट ओरिएंटल असल्यामुळे सर्व लोकांनी, सर्व श्रेष्ठींनी मला सदैव माझ्या मनाप्रमाणे या ठिकाणी मला फ्रीडम दिलं होतं। आता दादांचा जो पक्ष आहे तो शाहू फुले, आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधीला मानणार आहे। तीच विचारसरणी आहे। मग काँग्रेसला सोडणं हा प्रश्नच नाही, तीच विचारसरणी आहे। फक्त बदलला एवढंच की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कायम आहे, म्हणून पक्ष बदललं हे बोलणं तरी मला संयुक्तिक वाटतं। गेल्या तुम्ही म्हटलात की 40 वर्षापासून तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलं, जवळपास 15 वर्ष तुम्ही आमदार या ठिकाणी होतात। असं काय घडलं की तुम्हाला काँग्रेस सोडायची वाटलं? असं काहीच नाही। ज्या कार्यकर्त्यांनी मला 40 वर्ष तन मन धनानं माझ्यावर प्रेम केलं, त्या कार्यकर्त्याला मला सत्तेमध्ये बसवायचं। सत्तेमध्ये बसवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची अत्यंत गरज असते। त्याला निधी लागतो, अधिकारी लागतात, पैसा लागतो। त्या माध्यमातून त्यांचं जे स्वप्न आहे, जे सेक्युलर विचारधारा आहे, त्या माध्यमातून ती जो माझा ते जे ध्येय आहे, या पक्षामध्ये गेल्यामुळे ते पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। अशी चर्चा सुरू आहे की तुम्हाला काही विधान परिषद देणार आहे? परत काय सांगू तुम्हाला, दादा जोहरी आहे ते परत करतील। जो रिझल्ट ओरिएंटल आहे, दादा त्याच्या मागे पूर्ण शक्तीपणा लावता, हा तुम्हाला सर्वांना अनुभव आहे। एक प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसापासून, म्हणजे अनेक महिन्यापासून, ज्यावेळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे झाले, तेव्हापासून अनेक लोकांचं बाहेरच्या पक्षामध्ये प्रवेश केला अनेक लोकांनी। तसा काही नाराजीचा सूर आहे तुमच्या मनात? नाही, नाराज बिलकुल सूर नाही। हर्षवर्धन माझा चांगला मित्र आहे, काही नाराज सूर नाही। विशेष सूर नाराजी कशी, जेव्हा आमच्या सुप्रीमोने त्याला जबाबदारी दिली, नाराजीचा प्रश्नच नाही। 12 तारखेला तुमचा प्रवेश होतोय, कोण कोण मंत्री असणार आहे या प्रवेश? जवळपास 9 मंत्री, सर्वच्या सर्व मंत्री जे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत ते सर्व मंत्री। फक्त एक भरणे फॉरेन मध्ये आहे तर ते राहणार नाही, बाकी सर्व मंत्री या ठिकाणी असतील। कमी जास्त तर मी 10,000च म्हटलं, 25,000 लोक त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। नक्कीच। तर हे होते माजी आमदार दिलीप कुमार सावंत। येत्या 12 जूनला ते राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये खामगावमध्ये प्रवेश घेणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी 25,000 जवळपास कार्यकर्ते ते सुद्धा यामध्ये सहभागी होते। कॅमेरामन नीरज देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।